मला तो रिपीट घ्यायची गरज आहे? मला मेसेज बॉक्स मध्ये सांगा बरं, का नेक्स्ट घ्यायचं? काय करायचं ऑनलाईन मेंबर्स? नेक्स्ट घ्यायचं, ठीक आहे. नेक्स्ट 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 4 जणांचं नेक्स्ट, बाकीचे बॅक बॅक जायचं का असं? ठीक आहे. मेसेज बॉक्स मध्ये राईट करत चला, ठीक आहे ना, म्हणजे मला समजेल की तुमचं समजलंय नाही समजलं. त्यासाठी फक्त तुम्हाला मेसेज बॉक्स मध्ये मी तुम्हाला मेसेज करायला लावतो, ठीक आहे. बाकी वेळेस मला काही गरज नाही तुमच्या मेसेज बॉक्सची, फक्त मला समजलं पाहिजे की तुम्हाला समजतंय, ठीक आहे. तर आपण काय करू, A to Z 54 नावाचा फोल्डर बनवलाय, त्या फोल्डरला आपण काय करणार, ओपन करणार, ठीक आहे. फोल्डर कुठे बनवलाय आपण, डेस्कटॉपला. मग डेस्कटॉपला आलो, A to Z 54 नावाचा फोल्डर ओपन केलाय, आणि ओपन केल्यानंतर ह्यामध्ये आपण एक नवीन फाईल बनवू किंवा नवीन प्रोजेक्ट बनवू. मग नवीन प्रोजेक्ट साठी मी न्यू वर क्लिक करतो, किंवा राईट क्लिक करून मी इथे न्यू वर क्लिक करून फोल्डरवर क्लिक केलं आणि एक फोल्डरला नाव देणार. मग फोल्डरला नाव देतो मी एक्सप्रेस डे 5 आणि एंटर केलं, ठीक आहे. जो काय फोल्डर बनवला त्या फोल्डरला मी करतो डबल टॅप, ओपन केला. ओपन केल्यानंतर वरती मला ऍड्रेस बार दिसतोय, किंवा आपण त्याला URL बार म्हणतो. त्या URL बारच्या मी एम्प्टी पेज वर काय करणार, मी क्लिक करणार, ठीक आहे ना. ठीक आहे. जो काही एम्प्टी पेज आहे ते मी एम्प्टी पेज वर काय करतो, क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर जो काही त्यात कॉन्टेंट आहे तो कॉन्टेंट मी करतो येतोय रिमूव्ह, आणि त्यामध्ये मी राईट करणार CMD, आणि एंटर बटनावर जसं मी क्लिक करणार, माझ्या पुढे काय आले, एक ब्लॅक ब्लॅक स्क्रीन ओपन झाली, ठीक आहे. त्या ब्लॅक स्क्रीनला आपण म्हणतो CMD. मग जे काय आपले कमांड्स असणार ते कमांड्स आपण CMD मध्ये राईट करतो. तर मला बेसिक कमांड सांगा की मला एक सर्व्हर क्रिएट करायची, तर आपली फर्स्ट कमांड कोणती राहणार, इन्स्टॉलेशन, ठीक आहे. पहिली स्टेप आपली राहणार इन्स्टॉलेशन करून घ्यायची. मग इन्स्टॉलेशन साठी आपल्याला काय काय लागणार आहे, npm एक्सप्रेस हे लागणार आहे आपल्याला, आणि नेक्स्ट लागणार आहे EJS, ठीक आहे. हे दोन पॅकेज आपल्याला लागणार. मग मी एंटर करतो. एंटर केल्यानंतर माझं कर्सर थोडं ब्लिंक होईल आणि थोडा टाइम घेईल, कारण नेटवर्कचा प्रॉब्लेम जसा असेल त्या पद्धतीने काय होईल, पॅकेज इन्स्टॉल होते, ठीक आहे ना. ठीक आहे, पॅकेज झाले ते इन्स्टॉल. मी याला CLS करतो, नेक्स्ट कमांड कोड पेस्ट डॉट आणि एंटर. जसं मी कोड पेस्ट डॉट टाईप केलं आणि एंटर केलं, माझ्यापुढे काय झालं, एक ऑटोमॅटिकली माझं VS कोड ओपन झालं, ठीक आहे. असा इंटरफेस ओपन झालाय. मग असा इंटरफेस ओपन झाल्यानंतर मी काय करतो, जो काही एम्प्टी पेज आहे त्या एम्प्टी पेज वर मी काय करतो, क्लिक करतो, ठीक आहे. एम्प्टी पेज वर क्लिक केल्यानंतर असं काहीतरी बॉर्डर आली, बॉर्डर आल्यानंतर मी इथे न्यू फाईलवर क्लिक करतो, आणि न्यू फाईलवर क्लिक करून मी एक फाईल बनवतो, index.js नावाची फाईल बनवली, आणि त्यामध्ये मी एक सर्व्हर बनवतो. मग सर्व्हरचा कोड राईट करण्यासाठी मी आपल्याला लागणार एक्सप्रेस इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये एक्सप्रेस आणि कोलर. त्यानंतर ऍप इक्वल टू एक्सप्रेस राऊंड ब्रॅकेट आणि कोलर. बस. त्यानंतर मग जी आपण URL बनवतो, मग बेस URL कोणती असते आपली, ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश कोमा घेतला, फंक्शन घेतलं, फंक्शन मध्ये एक रिक्वेस्ट राहतो आणि दुसरं राहतं रिस्पॉन्स, आणि कर्ली ब्रॅकेट. मग कर्ली ब्रॅकेट मध्ये रिस्पॉन्स डॉट, मी इथे रेंडर करतो डायरेक्ट. रेंडर काय करतो, होम डॉट EJS दिले, ठीक आहे. आणि आपल्या सर्व्हरला एक पोर्ट नंबर देतो, ऍप डॉट लिसन, आणि तुमचा जो काय पोर्ट नंबर, फेवरेट पोर्ट नंबर असेल तो पोर्ट नंबर इथे राईट करा. मी 1000 हा पोर्ट नंबर राईट केलाय, ठीक आहे. आणि जो काय आपला प्रोग्राम आहे, सर्व्हरला एक्झिक्यूट करण्यासाठी मी आलो CMD मध्ये, आणि मी इथे कमांड टाकतो नोडिमॉन. फाईल नेम आपला कोणतं, index.js. जसं एंटर करतो मी आता .js आणि एंटर केलं. एंटर केले, झाला प्रोग्राम एक्झिक्यूट. मग ब्राउझरला आलो, आउटपुट पाहण्यासाठी ब्राउझरला सर्च करतो localhost:1000. जसं मी 1000 सर्च केले की मला एक एरर पाहायला भेटलाय. काय एरर भेटलाय मला पाहायला, फेल टू लुकअप व्ह्यू home.EJS इन व्ह्यूज डायरेक्टरी. म्हणजे काय, ह्याचा अर्थ काय आहे,
त्याला व्ह्यूज फोल्डर त्याला व्ह्यूज फोल्डर सापडत नाही. ठीक आहे ना, इथं फाइंड टू लुकअप व्ह्यूज, बरोबर ना, म्हणजे त्याला व्ह्यूज फोल्डर सापडत नाही. व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये होम डॉट इजेस सापडणार आहे का? मग नाही. मग आपल्याला काय बनावं लागेल? आपल्याला हा एरर शो झालाय म्हणजे आपल्याला व्ह्यूज फोल्डर बनवावं. एम्प्टी पेज वर मी काय करतो? क्लिक करतो आणि इथे एक फोल्डर, न्यू फोल्डर, आणि फोल्डरला नाव देणार आपण व्ह्यूज, आणि व्ह्यूजच्या आतमध्ये आपले राहणार होम डॉट इजीएस झाली. आणि होम डॉट इजीएस मध्ये मी H1 मध्ये राईट करतो वेलकम टू होम स्क्रीन. ठीक आहे, आणि ब्राउझरला आलो, इथे रिफ्रेश केलं, गेला एरर. ओके, समजलं इथं सर्वांना ऑनलाईन मेंबर्स? का डबल एकदा एक्सप्लेन करायची गरज आहे इथं? सुनील, अनिकेत, डबल एक्सप्लेन करायची गरज आहे का? सर्वांना समजलंय? मेसेज बॉक्स मध्ये राईट करा. ठीक आहे ना, मग आज पुढे घ्यायचं, थोडंसं पुढे जायचं. ठीक आहे, अजून एक आपण फोल्डर पाहिला होता. कोणता फोल्डर होता? पब्लिक फोल्डर होता ना, है ना, ऑनलाईन मेंबर्स. मग पब्लिक फोल्डर मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी राहतात, कोणत्या फाईल राहतात, मला ते सांगा बरं. तीन गोष्टी राहतात. एक राहते CSS, ठीक आहे ना, इकडे मी राईट करतो तुम्हाला सांगितले, आपण राईट केले. जो काय व्ह्यूज फोल्डर असतो, व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये जी काय आपले जेवढ्या काही इजेस फाईल असतात, आज आपली एक आहे, उद्या जाऊन 10 होत्या, परत 100 होत्या, 150 होत्या, ती सगळ्या फाईल कुठे राहणार? आपल्या व्ह्यूज फोल्डर मध्ये, कोणत्या इजेस फाईल. आणि पब्लिक फोल्डर मध्ये काय, की जी काय आपण ही इजेस फाईलची जे काय CSS आहे ते CSS इथे राहणार, जावास्क्रिप्ट इथे राहणार, आणि इमेजेस आपले कुठे राहणार? पब्लिक मध्ये राहणार. ठीक आहे, नंतर टाईप करा, लक्ष द्या आधी. ठीक आहे, आता हे सर्वांना समजलं असेल. ठीक आहे, तर मी अजून एक URL बनवतो, जसं की मी ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोट स्लॅश एक अबाउटची URL बनवतो. अबाउट कोमा घ्या आणि फंक्शन घ्या. फंक्शन मध्ये एक राहणार रिक्वेस्ट, दुसरी राहणार रिस्पॉन्स, आणि इथं मी रिस्पॉन्स डॉट मी काय करतो? रेंडर करतो. रेंडर काय करणार आपण? अबाउट डॉट EGS फाईल रेंडर. आणि जी काय अबाउट डॉट EGS फाईल आहे ती आपण कुठे बनवणार? व्ह्यूजच्या आतमध्ये. मग एक फाईल बनवून घेतो अबाउट डॉट EGS, आणि मी H1 मध्ये राईट करतो इथे वेलकम टू अबाउट स्क्रीन म्हणून. ठीक आहे, आणि आपण ब्राउझरला जाऊ. ब्राउझरला आल्यानंतर मी अबाउटची जी काही URL आहे त्याला हिट करतो, इथे स्लॅश अबाउट एंटर केलंय, वेलकम टू अबाउट स्क्रीन आलं. ठीक आहे, मी एक छोटासा नाव बार बनवतो. नाव बार साठी मी घेतला अँकर टॅग. पहिला जाणार स्लॅशला, स्लॅश म्हणजेच काय आपलं काय राहणार? होम पेज आहे. त्यानंतर स्लॅश अबाउट म्हणजे आपलं अबाउट पेज. ठीक आहे, आणि हीच कॉपी करून मी टाकतो होम पेज मध्ये, पण दोन्ही पेज मध्ये काय राहणार? आपलं नाव बार राहणार. ठीक आहे ना, आणि इकडे जाऊन मी करतो रिफ्रेश. रिफ्रेश केल्यानंतर अबाउट आलाय, अबाउट वर क्लिक केलंय, वेलकम टू अबाउट स्क्रीन. होम वर आलंय, होम टू वेलकम टू होम स्क्रीन. पण तुम्हाला इथे एक प्रॉब्लेम समजतोय का, की आपण केलंय काय? तर आपण इथे केलंय काय, की जो काय आपण कोड आहे, एक अबाउटची फाईल बनवली आणि दुसरी बनवली होमची फाईल बनवली, बरोबर. होमच्या फाईल मध्ये आपण कोड केला वेलकम टू होम स्क्रीन राईट केलाय. ठीक आहे, आणि त्यामध्ये आपण एक नाव बार बनवलंय, बरोबर. ठीक आहे, आणि अबाउट मध्ये काय राईट केलंय? वेलकम टू अबाउट स्क्रीन, आणि त्यामध्ये आपण एक नाव बारचा कोड राईट केलाय, बरोबर. म्हणजे दोन्ही साईड, दोन्ही पेजला आपण काय केलंय? सेम कोड राईट केलाय. जसं की नाव बार कुठे? ठीक आहे, आपण एखाद्या एक्झाम्पलला जाऊ. समजायचं म्हणलं तर एखाद्या वेबसाईटला जाऊ आपण कुठे. ठीक आहे, A to Z चीच पाहू आपण. आता हे काय आहे? एक वेबसाईट आहे आपली, बरोबर. आता वेबसाईट मध्ये काय काय दिसतंय? एक आपल्याला वरती दिसतोय, ह्याला काय म्हणतात? नाव बार म्हणतात, बरोबर ना. ह्याला म्हणतात नाव बार. वरती जो काय नाव बार आहे तो नाव बार, आणि मध्ये आणि लास्ट मध्ये असतो तो काय असतो? फुटर असतो, बरोबर.
पण जसं मी काय करतोय आता, अबाउट वर क्लिक करतोय. अबाउट वर क्लिक केलं, काय चेंज झालं यात? अबाउटची इन्फॉर्मेशन इथे बघू शकतात ना, नाव बार आहे तसाच आहे, बरोबर. फुटर पण आपण चेक करू, आहे का फुटर पण? फक्त जे काही चेंज झालंय ते काय झालंय, जो काय मधला पार्ट होता, जो मधला कॉन्टेंट होता, तो काय झालाय, फक्त चेंज झालाय. सर्व्हिसवर क्लिक करतोय मी, नाव बार फुटर ऍज इट इज आहे, आणि तो काय मधला कॉन्टेंट आहे तो फक्त काय होतोय, चेंज होतोय. म्हणजे काय, की जो काय नाव बार आणि फुटर आहे तो सगळ्या पेज मध्ये काय कॉमन आहे, बरोबर ना. काय आहे? मग त्याच पद्धतीने जे काय आपलं हे छोटस नाव बार आहे, अबाउट पेज मध्ये पण कॉमन आहे आणि होम पेज मध्ये पण कॉमन आहे. पण आपण केलंय काय, आता कोड आपला 2 लाईनीचा आहे सध्या, पण पुढे जाऊन आपला नाव बार फक्त एक 100 लाईनीचा होऊ शकतो, 1000 लाईनीचा होऊ शकतो, बरोबर. मग तो आपण प्रत्येक फाईल मध्ये राईट केल्यावर आपली जी काही सर्व्हरची साईज आहे, म्हणजे साईज म्हणजे स्टोरेज, ते स्टोरेज वाढन, बरोबर ना. ते काय होईल, स्टोरेज वाढन. मग त्यासाठी एक एक आपलं सोल्युशन आहे. काय सोल्युशन आहे, की जी काय आपलं नाव बार असेल आणि फुटर असेल, हे दोन्ही फाईल काय करायच्या, वेगळ्या बनवायच्या. जसं की मी इथे एक फाईल बनवतो व्ह्यूज मध्ये एक फाईल बनवतो, नाव बार डॉट EGS. ठीक आहे, नाव बार डॉट काय केली मी, EGS फाईल बनवली, आणि जो काही नाव बारचा कोड आहे तो कोड मी तिथे राईट करतो. कुठे, की नाव बार डॉट EGS मध्ये. आणि अबाउट मधला पण काय केला मी, रिमूव्ह केला, आणि होम पेज मधला पण मी काय करतो, रिमूव्ह करतो. आउटपुट पेजला जाऊ आपण, आणि ते रिफ्रेश करू. रिफ्रेश केलं, काय आलंय, वेलकम टू होम स्क्रीन. ठीक आहे, आता मला काय करायची, मला होम स्क्रीन मध्ये पण नाव बार लागतोय आणि अबाउट स्क्रीन मध्ये पण मला काय पाहिजे, नाव बार पाहिजे, बरोबर. मग जिथे आपल्याला नाव बार पाहिजे तिथे नाव बारला कॉल करायचं. जसं की फंक्शन, आपण जावास्क्रिप्ट मध्ये तुम्ही एखादं फंक्शन बनवलं असेल, आणि त्या फंक्शनला तुम्ही प्रत्येक वेळी काय करू शकतात, कॉल करू शकतात, बरोबर ना. एकदा एक फंक्शन एकदा बनवतात आणि त्याला मल्टिपल टाइम तुम्ही काय करतात, कॉल करतात. मग त्या पद्धतीनेच करायचं, की आपण काय केलं, की आता मला अबाउट मध्ये पण लागतोय, होम मध्ये पण लागतोय, पुढे जाऊन कॉन्टॅक्ट मध्ये लागणार, सर्व्हिसेस मध्ये लागणार, प्रोडक्ट मध्ये लागणार, असे आपले भरपूर सारे पेज राहणार. मग जिथे आपल्याला नाव बार लागणार आहे, ते नाव बारला फक्त कॉल करायचं. मग आता EGS मध्ये कॉल कसं करायचं ते सांगतो. तर EGS मध्ये कॉल करताना काय करायचं, ह्याला काय म्हणतात, कोणता सिंटॅक्स आहे हा, काय म्हणतात त्याला, शिकलात ना तुम्ही, फॉर लूप मध्ये यूज केला असेल. ठीक आहे, मी सांगतो. आता तुम्ही तिकडे काही बोला तरी काय अडचण नाही, तुम्ही इथे ग्रेटर दॅन, लेस दॅन असं काहीतरी बोलत असतात. इथे बोलायचं EGS चा सिंटॅक्स. मग EGS चा सिंटॅक्स कसा आहे ते सांगतो. EGS चा सिंटॅक्स कसा, ह्याला ओपन करायचा, डॉलर द्यायचा, आणि ह्याचा क्लोज करताना डॉलर टोपी देऊन टाकायची. हा काय झाला, EGS चा सिंटॅक्स झाला. ह्याला काय म्हणायचं तुम्ही, EGS चा सिंटॅक्स. मग जे काय आपल्याला फंक्शन कॉल करायचं ते फंक्शन ह्यामध्ये राईट करायचं. मग ते फंक्शन कॉल करताना काय करायचं, पहिल्यांदा इक्वल टू द्यायचं, आणि इथे इन्क्लूड द्यायचं. इन्क्लूड राऊंड ब्रॅकेट, आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये डबल कोड. डबल कोड मध्ये सांगायचं की तुम्हाला काय इन्क्लूड करायचे. आपल्याला इथे इन्क्लूड करायचे नाव बार. इथे सांगायचं नाव बार डॉट EGS. आता चेक करायचं ब्राउझर जाऊन, आणि इकडे जाऊन रिफ्रेश केले. ठीक आहे, ऍज इट इज तोच कोड आलाय. ठीक आहे, नाव बार नाही, इथे इक्वल टू नाही, इथे डॅश. आणि आउटपुट पेजला गेलो आणि इकडे रिफ्रेश केला, आला नाव बार. अबाउटला क्लिअर, अबाउटला का नाही आला, तिथे आपण कॉल केला नाही ना फंक्शनला. काय द्यायचं, EGS चा सिंटॅक्स ओपन करायचा आणि त्यामध्ये डॅश द्यायचा. एखादी फाईल आपल्याला, ठीक आहे, इक्वल टू चा तुम्हाला मी सांगतो यूज काय आहे, पण सध्या आपण तुम्ही डॅशचा हे सांगतो. तुम्हाला एखादी फाईल कॉल करायची, त्या फाईल कॉल करताना तुम्ही फक्त डॅश द्यायचं, आणि डॅश इन्क्लूड राऊंड ब्रॅकेट, आणि त्यामध्ये डबल कोड मध्ये सांगायची कोणती फाईल बनवायची. जसं की आता आपण नाव बार बनवली, ह्याच प्रकारे मी होम मध्ये बनवली, आता मला अबाउट मध्ये पाहिजे. मग EGS चा सिंटॅक्स करतो मी ओपन, ठीक आहे, थोडं लवकर जॉईन करत चला, ठीक आहे ना, लेक्चर संपायची वारी येते तेव्हा तुम्ही जॉईन करता. ठीक आहे, EGS चा सिंटॅक्स ओपन केला, डॅश द्यायचा, आणि ते करायचं इन्क्लूड, आणि इन्क्लूड राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये सांगायची कोणती फाईल इन्क्लूड करायची तुला, नावबार डॉट EGS, आणि EGS चा सिंटॅक्स करायचा क्लोज. आता इकडे जाऊ आपण, आउटपुट पेजला आलो, इकडे जाऊन मी रिफ्रेश केलं, आलो होम बटनावर क्लिक केलं, होम पेजवर आलो, अबाउट वर क्लिक केलं, अबाउट वर आलो. ठीक आहे,
आता मला इथे चेंजेस करायचे. कुठे मला नावबार मध्ये कॉन्टॅक्ट म्हणून एक बटन टाकायचे किंवा क्लिक मी असं बटन टाकायचे. तर मी चेंजेस कुठे करणार? नावबार मध्ये आलो आणि नावबार मध्ये मी एक बटन घेणार आणि इथे मी टाकणार क्लिक मी. ओके, आता चेंजेस बघा बरं, आपण रिफ्रेश केलं, आलंय बटन. अबाउट पेज वर गेलो, आलंय बटन. आलंय ना? फायदा समजला ना तुम्हाला याचा काय? की मी एका जागेवर फाईल बनवली नाही, तर मी दोन्ही जागेवर कॉल केला असता, तुम्हाला अबाउट मध्ये जायचं गेलो असतो, तिथं बटन बनवलं असतं. होम मध्ये गेलो असतो, तिथं बटन बनवायला लागलं असतं. ठीक आहे ना? आपण जिथे आता फक्त मला चेंज करायचे म्हणलं तर मी कुठे चेंज करणार? फक्त जी काही नावबार डॉट ईजीएस फाईल आहे तिथे फक्त चेंज करणार. बाकी वेळेस मला चेंज करायची गरज आहे का? ट्राय करतात एवढं? ऑनलाईन मेंबर्स एवढं ट्राय करतात? एवढं ट्राय करा आणि मला मेसेज बॉक्स मध्ये राईट करा. ठीक आहे ना? तुम्ही काय करा, एक ठीक आहे, तुम्ही ट्राय तर करणारच आहात, मला ते माहिती आहे. तुम्ही आता काय करायचं, मी इथं नावबार टाकलाय, तुम्ही फुटर ऍड करा. ठीक आहे ना? फुटरची एक फाईल बनवा आणि ती ऍड करून तुम्ही चेक करा फक्त जमतंय का. नाही जमलं तर आपण पुढे पाहूच. ठीक आहे. ठीक आहे, जो काही व्ह्यूज फोल्डर आहे तो डिलीट करतो, इंडेक्स फाईल पण डिलीट. ठीक आहे, पहिल्यापासून स्टेप सांगतो. ठीक आहे, जो काय आपण फोल्डर बनवलाय, कोणता फोल्डर? A2Z54 बॅच. ठीक आहे, आणि त्यामध्ये आपण एक फोल्डर बनवला होता एक्सप्रेस डे 5. त्या फोल्डरला ओपन केलं. ओपन केल्यानंतर वरती एक ऍड्रेस बार किंवा आपण त्याला URL बार म्हणतो. ठीक आहे, म्हणजे त्या URL बारला मी काय करतो, क्लिक केलं, ज्यात तो काय कॉन्टेंट आहे तो कॉन्टेंट आपण करतो रिमूव्ह आणि त्यामध्ये राईट करणार आपण CMD आणि एंटर बटनावर क्लिक करणार. जसं आपण एंटर बटनावर क्लिक करू, आपल्या पुढे काय झाली, एक ब्लॅक स्क्रीन ओपन झाली. मग जी काय ब्लॅक स्क्रीन आहे त्या ब्लॅक स्क्रीनवर आपण काय करतो, कमांड टाकतो. ठीक आहे, मग पहिली कमांड आपण टाकतो इन्स्टॉलेशनची. ठीक आहे, जशी की npm i एक्सप्रेस आणि नेक्स्ट राहणार आपली EGS. जी काय हे पॅकेज आहे ते पॅकेज आपण काय करणार, इन्स्टॉल करून घेणार. ठीक आहे, मग पॅकेज इन्स्टॉल झाल्यानंतर नेक्स्ट कमांड आपली कोणती? कोड पेस्ट डॉट. कोड पेस्ट डॉट तशी कमांड टाकली, जसं मी एंटर केलं, ऑटोमॅटिकली काय होणार, माझं VS कोड ओपन होणार. ठीक आहे ना? हे टाइम घेत आहे. कोड पेज डॉटने काय झालं, माझं ऑटोमॅटिकली VS कोड ओपन झालं. ओपन झाल्यानंतर आपल्या पुढे एक असा इंटरफेस ओपन होईल. असा इंटरफेस ओपन झाल्यानंतर काय करायचं, की आपल्याला एक सर्व्हर बनवायची. मग सर्व्हर बनवण्यासाठी काय करावं लागेल, एक फाईल बनवावं लागेल. मग फाईल बनवण्यासाठी इथे जो काही एम्प्टी पेज दिसतोय त्या एम्प्टी पेज वर आपण क्लिक करणार. क्लिक केल्यानंतर एक फाईल बनवून घेणार. वरती एक आपल्याला दिसेल न्यू फाईलचं ऑप्शन दिसेल. न्यू फाईल वर क्लिक करणार आणि एक फाईल बनवून घेणार, इंडेक्स डॉट JS. एंटर केलं, फाईल बनवली. फाईल बनवल्यानंतर आपल्याला एक सर्व्हर बनवायची. मग सर्व्हर बनवण्यासाठी वॅर एक्सप्रेस इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये एक्सप्रेस. ठीक आहे, त्यानंतर वॅर ऍप इक्वल टू एक्सप्रेस राऊंड ब्रॅकेट आणि कोलन. ठीक आहे, आणि आपण एक बेस URL बनवा. आपली बेसिक URL कोणती राहते, ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश कोमा घ्यायचा आणि फंक्शन. फंक्शन मध्ये दोन पॅरामीटर, एक राहते रिक्वेस्ट आणि दुसरे राहते रिस्पॉन्स. कर्ली ब्रॅकेट आणि कर्ली ब्रॅकेट मध्ये सांगणार रिस्पॉन्स डॉट रेंडर. रेंडर म्हणजे फाईल शो करायची. कोणती फाईल शो करायची, होम डॉट EGS. ठीक आहे, आणि जी काही EGS फाईल असणार ती कुठे असणार, आपली व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये. मग एक व्ह्यूज फोल्डर बनवून घेऊ आपण. न्यू फोल्डर, व्ह्यूज फोल्डर घेतला. व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये राहणार आपली होम डॉट EGS आणि एंटर केलं. आणि मी ते H1 मध्ये राईट करतो, वेलकम टू होम केलं, राईट. ठीक आहे, आणि आपल्या सर्व्हरला एक पोर्ट नंबर, मग ऍप डॉट लिसन आणि जो काय पोर्ट नंबर आहे तो पोर्ट नंबर 1000 मी हा पोर्ट नंबर दिला. ठीक आहे, दिला. त्यानंतर आपलं सर्व्हर स्टार्ट करतो. सर्व्हर स्टार्ट करण्यासाठी आलो CMD मध्ये आणि CMD मध्ये मी कमांड राईट करतो, नोडिमॉन इंडेक्स डॉट JS. एंटर केले. एंटर केल्यानंतर आपल्या पुढे काहीतरी टेक्स्ट आला किंवा एक एरर आलाय. काय एरर आलाय आपल्याला आता? ठीक आहे, बऱ्याच जणांना एरर आला असेल. काय एरर आलाय? ठीक आहे, आपण इथे एरर वाचू. दिसतोय तुम्हाला, ऍड्रेस ऑलरेडी इन यूज 1000. म्हणजे जो काय आपण पोर्ट नंबर दिलाय तो पोर्ट नंबर आहे तो ऑलरेडी कुठेतरी रनिंग आहे. काय आहे तो पोर्ट नंबर? ऑलरेडी कुठेतरी रनिंग आहे. आता मग कुठे रनिंग आहे,
की आता माझ्याकडे सीएमडी 2 ओपन आहे, बघू शकता. एक सीएमडी इकडे चालू आहे आणि दुसरी सीएमडी हे चालू आहे. म्हणजे जो काय पोर्ट नंबर आहे एका वेळी 2 जागेवर जाऊ शकतो का? नाही जाऊ शकत. त्यामुळे आपल्याला तो एरर भेटला. त्यामुळे एक सीएमडी मी बंद करतो आणि ह्या सीएमडी ला एकदा आपण रिस्टार्ट करू. कंट्रोल सी केलं, स्क्रीन क्लिअर करण्यासाठी CLS आणि एंटर. तर डबल प्रोग्राम मी रन करतो. नोडिमॉन index.js जसं एंटर केलं गेला एरर. ठीक आहे. आउटपुट पाहण्यासाठी कुठे आलो आपण? ब्राउझरला आलो. ब्राउझरला आल्यानंतर मी सर्च करतो localhost:100. एंटर केलं. वेलकम टू आलो होम पेज. ठीक आहे. सर्वांना हे बेसिक समजलं असेल. त्यानंतर मी अजून एक पेज बनवतो. app.get राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश अबाउट घेतलं, कोमा घेतला, फंक्शन घेतलं. फंक्शन मध्ये 2 पॅरामीटर, एक रिक्वेस्ट, दुसरे राहणार रिस्पॉन्स. ठीक आहे. आणि रिस्पॉन्स डॉट रेंडर काय करणार आपण? फाईल शो करणार. कोणती? about.egs. ठीक आहे. आणि जी काय about.egs फाईल आहे ते कुठे? व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये. मग about.egs फाईल बनवली आणि ते h1 मध्ये मी राईट करतो, वेलकम टू अबाउट. ब्राउझरला जाऊ, इकडे जाऊन रिफ्रेश करू आणि मी अबाउटची URL हिट करतो. स्लॅश इथे अबाउट केलं, एंटर केलं, वेलकम टू अबाउट येते. ठीक आहे. इथं समजलं. आता तुम्हाला सांगितलं की अजून एक फाईल बनवू आपण व्ह्यूज मध्ये मी अजून एक फाईल बनवतो, जसं की एक नावबार डॉट इजेस. एंटर केलं. नावबार मध्ये मी एक छोटासा नावबार बनवतो, जसं की नावबार बनवणे. ठीक आहे. नावबार नाही बनत, डायरेक्ट H1 घेतो मी. H1 मध्ये मी सांगतो नावबार. ठीक आहे. फक्त नावबार घेतलं. नावबारला थोडीशी डिझाईन देतो. डिझाईन साठी मी घेतला स्टाईल टॅग. स्टाईल टॅग मध्ये H1 ला आपण थोडीशी स्टाईल घेतो. ठीक आहे. त्याला हाईट द्यायची गरज नाही, ह्याला फक्त आपण बॅकग्राऊंड कलर देऊ. ठीक आहे. बॅकग्राऊंड कलर मी देतो सपोज ठीक आहे, थोडासा ग्रे देऊ आपण. ठीक आहे. आउटपुट पेजला जाऊ, रिफ्रेश करू. रिफ्रेश केल्यानंतर होम पेज मध्ये आपल्याला नाही दिसला. का नाही दिसला? की आपण तिथे इम्पोर्ट नाही केला. मग इम्पोर्ट करण्यासाठी होम पेज मध्ये आलो आणि मला नावबार लागतो H1 च्या वरती. मग इथे मी वरती इम्पोर्ट करतो. इम्पोर्ट करण्यासाठी EJS चा सिंटॅक्स ओपन करा आणि इथे डॅश द्यायचं. डॅश नंतर इन्क्लूड, जी काय फाईल इन्क्लूड करायची कर्ली ब्रॅकेट मध्ये सांगायची. मग आपल्याला फाईल करायची नावबार डॉट EJS. ही फाईल काय करायची? इन्क्लूड करायची. आणि इकडे जाऊन आपण रिफ्रेश करू. ब्राउझरला आलो, इथे रिफ्रेश केलं. रिफ्रेश केल्यानंतर नाही झाली की आपण होम पेजला इन्क्लूड केली. आली इथे नावबार. ठीक आहे. आता बऱ्याचपैकी समजलं नसेल की ग्रे कलर आपण फक्त नावबार मध्ये केलाय. आता वेलकम टू होम पेजला का आलाय? ठीक आहे ना. जी काय आपण H1 मध्ये, ठीक आहे, ते साईडला राहून 2 मिनिट, ते नाही समज. ठीक आहे. होम पेज आपण इन्क्लूड केलाय, त्याच पद्धतीने मी कुठे करणार? अबाउट पेज मध्ये मी इन्क्लूड करून घेतो. आलो अबाउट पेज मध्ये पण आलो, इथे इन्क्लूड करून घेतला. इकडे जाऊन रिफ्रेश करू आणि मी अबाउटची URL हिट करतो. इथे अबाउट आले, वेलकम टू अबाउट पेज आले. जसं मी नावबार पेज बनवले त्या पद्धतीने मी काय करतो? एक फुटर फाईल बनवतो, फुटर डॉट EJS. आणि इथे H1 मध्ये काय राहणार? H1 मध्ये फुटर राहतो. ठीक आहे. मग आता जिथे पण मला फुटर लागेल तिथे फुटर फक्त काय करायचं? इन्क्लूड करायचं. मला H1 च्या खाली पाहिजे आपला फुटर. EJS चा सिंटॅक्स ओपन केला, इन्क्लूड कोणती फाईल करायची आपल्याला? फुटर डॉट EJS. आणि EJS चा सिंटॅक्स इथे करणार आपण क्लोज. ह्याच पद्धतीने आपण होम पेजला पण काय करणार? फुटर इन्क्लूड करून घेणार. ठीक आहे. ओके. इकडे जाऊन रिफ्रेश केले. ओके. आता ही कोणती URL आहे? वेलकम टू अबाउट पेज आले. सपोज गेलो आपण होम पेजला, वेलकम टू होम पेज आला. म्हणजे जो काय मधला कॉन्टेंट आहे तो चेंज होते. फक्त वरचं नावबार आणि फुटर चेंज होतोय का? नाही होत. फक्त एवढा पॉईंट समजा, एखादी फाईल तुम्हाला इम्पोर्ट करायची असली, फक्त आपण कोणता सिंटॅक्स यूज करणार? एवढंच. ह्याचा यूज आपण पुढे पाहणारच आहोत. ठीक आहे ना. एवढं ट्राय केलं सर्वांनी. घ्यायची पुढे अजून थोडं. फाईल ह्याच फाईल मध्ये राईट करू का नवीन फाईल बनवू? ऑनलाईन मेंबर ट्राय करतात का पुढचं पार्ट घेऊ मी? मेसेज बॉक्स मध्ये मला सांगा बरं. एवढं ट्राय करतात, आता ट्राय नाही केलं. ऑनलाईन मेंबर्स तुमच्याशी बोलतोय, मेसेज बॉक्स मध्ये राईट करा.
ठीक आहे, ट्राय करतात का? ठीक आहे, ट्राय करून घ्या. एवढं झाल्यानंतर मला मेसेज बॉक्स मध्ये राईट करा. तुम्ही जी काही वेबसाईट बनवली त्यात इम्प्लिमेंट करून बघा तुम्ही. काय झालं? झालं का नाही? ऑनलाईन मेंबर झालंय की नाही?
होम काय झालं? ऑनलाईन मेंबर्स झालंय. ठीक आहे, जास्त काही कॉम्प्लिकेट समजू नका तुम्ही. फक्त यातला एकच पार्ट ध्यानात ठेवा. कोणता पार्ट? की एखादी फाईल बनवली आणि त्या फाईलला कसं इम्पोर्ट करायचं, बस. बाकी काहीच ध्यानात ठेवायची गरज नाही. ठीक आहे, जे फाईल बनवली, नाव बार घेतला, फुटर केला, इम्प्लिमेंट केला. ठीक आहे, तर जास्त काही डोकं लावू नका. फक्त जी काय फाईल बनवली ती फाईल आपण इम्पोर्ट कसं केलंय तेवढं ध्यानात ठेवा. ठीक आहे ना? जाऊन तिकडे लक्ष दे. ठीक आहे, ठीक आहे, राम दे. ठीक आहे, ऑनलाईन मेंबर्स ज्याचं राहिलंय त्यांनी त्याला राईट करायला मी टाइम देतो. ठीक आहे ना? फक्त इकडे 2 मिनिट लक्ष द्या. आपण अजून एक पॉईंट घेऊ छोटासा, आणि मग थांबू आपण. त्यासाठी मी VS कोड बंद, CMD पण काय करणार आपण क्लोज करू, ह्याला पण क्लोज करू. पहिल्यापासून आपण सुरू करू. ठीक आहे ना? त्याला तर फाईल बनवण्यासाठी A to Z 54 जो काय नावाचा फोल्डर आहे तो फोल्डर ओपन केला आणि आपण एक नवीन फाईल बनवू. फाईलला नाव देतो मी सपोज demo2 दिला नाव. ठीक आहे, एंटर केलं. जो काय जो फोल्डर बनवलाय त्या फोल्डरला आपण ओपन करू. ओपन केल्यानंतर आपल्या पुढे असा इंटरफेस ओपन होईल. वरती आपल्याला ऍड्रेस बार दिसतोय. मग जो काय ऍड्रेस बारचा एम्प्टी पेस आहे किंवा तो मोकळी जागा आहे, त्या मोकळ्या जागेवर आपण करणार क्लिक. जसं क्लिक करणार, जो काय त्यातला कॉन्टेंट आहे तो आपल्याला कॉन्टेंट शो होईल, तो करायचा रिमूव्ह. आणि केल्यानंतर आपल्याला इथे राईट करायची CMD आणि एंटर. जसं आपण एंटर करू, आपल्या पुढे एक ब्लॅक स्क्रीन ओपन होईल. ब्लॅक स्क्रीन ओपन झाल्यानंतर आपण एक कमांड टाकणार. कमांड कोणती? आपली पहिली कमांड राहणार इन्स्टॉलेशन साठी. मग इन्स्टॉलेशन साठी कमांड काय आपली? npm i एक्सप्रेस आणि EGS आणि एंटर करणार. जसं आपण एंटर करणार थोडासा टाइम घेईल. इन्स्टॉलेशन साठी तुमचा नेटवर्क प्रॉब्लेम असेल तर भरपूर टाइम घेईल. ठीक आहे, आपलं झाले. ह्याला करतो मी क्लिअर CLS नी आणि एंटर करतो. त्यानंतर नेक्स्ट स्टेप कोड पेस्ट डॉट आणि एंटर. काय होणार? आपलं ऑटोमॅटिकली VS कोड काय होणार? ओपन होणार. ठीक आहे, VS कोड ओपन झाल्यानंतर आपल्या पुढे एक असा इंटरफेस ओपन होईल. जसं की आपल्याला दिसते तिथे पॅकेज. ठीक आहे, पॅकेज आले असतील सर्वांचे. पॅकेज आल्यानंतर आपल्याला एक सर्व्हर बनवायची. मग सर्व्हर बनवण्यासाठी MTPS वर क्लिक करू आणि न्यू बटनावर क्लिक केल्यानंतर एक फाईल बनवणार आपण index.js. आणि index.js मध्ये आपलं सर्व्हर राहणार. मग सर्व्हर साठी var एक्सप्रेस इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये राहणार एक्सप्रेस आणि कोलन. त्यानंतर var app इक्वल टू एक्सप्रेस राऊंड ब्रॅकेट आणि कोलन. मग एक बेस URL app.get राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये स्लॅश कोमा घेतल्यानंतर फंक्शन. आणि फंक्शन मध्ये 2 पॅरामीटर, एक राहणार रिक्वेस्ट आणि दुसरी राहणार रिस्पॉन्स. आणि रिस्पॉन्स डॉट मी इथे रेंडर करतो. रेंडर करणार आपण home.egs. ठीक आहे ना? आपल्या सर्व्हरला एक पोर्ट नंबर देण्यासाठी app.listen आणि एक 1000 हा एक पोर्ट नंबर मी इथे राईट केला. ठीक आहे, आता home.egs एक फाईल बनवून घेऊ आपण. मग home.egs फाईल कुठे राहणार? आपली व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये. मग एक व्ह्यूज फोल्डर घेतला. व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये राहणार आपली home.egs. आणि home.egs मध्ये मी h1 मध्ये राईट करतो सपोज हाय. आणि जो का आपण सर्व्हर बनवलाय सर्व्हरला मी रन करतो. रन करण्यासाठी आलो CMD मध्ये. CMD मध्ये मी राईट करतो nodimon index.js आणि एंटर केलं. जसं एंटर केलं झालंय सर्व्हर रन. ब्राउझरला आलो. ब्राउझरला आल्यानंतर लोकलहोस्ट कोलन 1000 असं मी सर्च केलं. आलं इथं हाय. आता EGS ची फाईल आपण का बनवतो ते सांगतो तुम्हाला. EGS चा फुल फॉर्म काय आहे? एम्बेडेड जावास्क्रिप्ट. ठीक आहे ना? जसं की आपण .html फाईल मध्ये जावास्क्रिप्ट राईट करू शकतो का? जास्ती करून स्क्रिप्ट टॅग मध्ये राईट करतो आपण, बरोबर ना? पण इथे तसं नाही. इथे आपल्याला एखादा आपण फॉर्म बनवलाय. फॉर्म मध्ये आपण काय म्हणू, एक तुम्हाला प्रोडक्ट कार्ड बनवलंय. कोणतं? जसं की एक्झाम्पल बघू आपण एक. Amazon.com वर जाऊ आपण. ठीक आहे, आता Amazon.com वर आल्यानंतर आपल्याला एक प्रोडक्टचं कार्ड दिसतंय. वरती काहीतरी H1 मध्ये लिहिलंय आणि 4 इमेज शो केल्या, बरोबर? ह्याच पद्धतीने हा पण कार्ड आहे, हा पण कार्ड आहे. मग त्यांनी कोड असा राईट केलाय का ह्या कोडचा वेगळा, ह्या कोडचा वेगळा आणि ह्या कोडचा वेगळा?
नाही, त्यांनी काय केलंय, एकाच कोडचं काय केलंय त्यांनी, सीएसएस राईट केली आणि त्याच पेजला आपण काय केलं, त्यांनी फॉर लूप मध्ये फिरवलंय. मग त्याच पद्धतीने आपण काय करू, एक कार्ड बनवू. कार्ड बनवण्याऐवजी मी काय करतो, H1 मध्ये आपण H1 ला फिरवू. मग ह्यात फॉर लूप राईट करण्यासाठी आपल्याला लागेल ईजीएसचा सिंटॅक्स. मग ईजीएसचा सिंटॅक्स कसा आहे, ह्याला ओपन केला, ह्याला केला आपण क्लोज केला, ठीक आहे. आणि ह्यामध्ये ठीक आहे, ह्याला ओपन केला आणि ह्याला केला क्लोज. आणि ह्यामध्ये आपण काय करणार, ईजीएस फॉर लूप राईट. मग इथे फॉर घ्या, वॅर आय इक्वल टू 0 घेऊ, आय ग्रेटर दॅन 10 घेऊ, ठीक आहे. आय प्लस प्लस, इथे राहणार कर्ली ब्रॅकेट, ठीक आहे. हा ईजीएसचा सिंटॅक्स आपण काय केलं, ओपन केला आणि क्लोज केला. आता इथे काय करायचं आपल्याला, फॉर लूपचा क्लोज करायचा आहे. कर्ली ब्रॅकेट घेतला, इथे ईजीएसचा सिंटॅक्स ओपन केला आणि इथे ईजीएसचा सिंटॅक्स आपण इथे करणार क्लोज करणार, ठीक आहे. मग त्यानंतर जो काय आतमध्ये आहे, जो काय मधला पेस आहे, त्या मधल्या पेस मध्ये जे काय आपल्याला कॉन्टेंट लूप मध्ये फिरवायचे ते राईट करणार. म्हणजे सपोज मला H1 फिरवायचा आहे आणि H1 मध्ये मी राईट करतो बॉक्स, ठीक आहे. आणि आउटपुट पेजला जाऊन आपण चेक करू. ब्राउझरला आलो आणि इकडे जाऊन मी रिफ्रेश केलं, झाले बॉक्स प्रिंट. किती वेळा झाले, 10 वेळेस प्रिंट झाले, बरोबर ना. म्हणजे आपल्याला एखादा कॉन्टेंट प्रिंट करायचा असेल मल्टिपल टाइम, जसं की आपण अमेझॉनला पाहिलंच आहे आता, की एक कार्ड आहे आणि त्या कार्डला काय केले, फॉर लूप मध्ये त्यांनी काय केले, मल्टिपल टाइम फिरवलंय, बरोबर ना. आता सपोज 1 2 3 4 5 6 7, आता इथे 7 कार्ड आहेत, इथे पण कार्ड आहेत. त्यांनी काय केले, इथे लूप मध्ये फिरवलंय. एकदा कार्डला डिझाईन केली आणि त्या डिझाईनला काय केले, त्यांनी लूप मध्ये फिरवले. त्याच प्रकारे आपण काय करतो, इथे ईजेसचा सिंटॅक्स ओपन केला आणि त्या लूपला काय केलं, फक्त 10 टाइम फिरवलंय, ठीक आहे. एवढं ट्राय करता तुम्ही ईजेसचा सिंटॅक्स, ठीक आहे. अजून एक ध्यानात ठेवा, की आता आपल्याला व्हॅल्यू प्रिंट करायची, ठीक आहे ना. मागाशी तुम्हाला सांगितलं, एखादी फाईल आपल्याला इम्पोर्ट करायची म्हणलं तर डॅश यूज करावं लागतं, ठीक आहे. आणि व्हॅल्यू प्रिंट करायची म्हणलं तर आपल्याला करावं लागेल, ईजेसचा सिंटॅक्स ओपन करायचा आणि इक्वल टू द्यायचं, आणि जी काय प्रिंट करायची ती प्रिंट आपण इथे राईट करू. आउटपुट पेजला जाऊ, ब्राउझरला जाऊन रिफ्रेश करू, आलंय 0 to 9 नंबर प्रिंट झाले. व्हॅल्यूचं राहून द्या, फक्त एवढा सिंटॅक्स कसा ओपन करायचा आणि कसा क्लोज करायचा तेवढंच ट्राय करायचं, ठीक आहे. ऑनलाईन मेंबर्स, एवढा ईजीएसचा सिंटॅक्स ट्राय करा. फक्त कॉम्प्लिकेट वाटेल आज, जशी तुम्ही प्रॅक्टिस करत चालता तुम्हाला सोपं वाटेल. हा नवीन फोल्डर म्हणून स्टेप राईट करू का मी, इथे मी स्टेप राईट करतो. स्टेप 1 क्रिएट फोल्डर, नेक्स्ट स्टेप ईजीएस, थर्ड स्टेप कोड पेस्ट डॉट,